राजकारणामध्ये नवीन घडामोडी सध्या वेगाने पाहण्यास मिळत आहेत। त्यातच आता राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकर होणार असून यामध्ये अनेकांची उलटसुलट फेरनिवड देखील होणार आहे। त्यामध्ये आता पुन्हा एकदा बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाचे आमदार असलेले धनंजय मुंडे यांची वर्णी लागणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। त्यामुळे आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळामध्ये आपल्याला धनंजय मुंडे जे आहेत ते एका महत्त्वाच्या पदावर विराजमान होताना पाहण्यास मिळणार आहे। नेमकं धनंजय मुंडे यांची कुठल्या मंत्रिपदासाठी वर्णी लागू शकते तेच आपण यापुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर पाहूया। तर नमस्कार मंडळी, बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघाचे आमदार असलेले तसंच संपूर्ण राज्याचे परिचयात असलेले व ओबीसी नेते म्हणून संबोधले जाणारे आमदार धनंजय मुंडे जे आहेत ते गेल्या अनेक दिवसापासून जर पाहिलं तर राजकारणापासून कुठेतरी दुरावत असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे। 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अगदी भरघोस मताने विजय झाल्यानंतर धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलं होतं, परंतु केज तालुक्यातील मस्साजोगीतील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता। त्या काळापासून तर आजपर्यंत धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये कधी आपल्याला स्थान मिळतंय ह्याची वाट पाहण्याची वेळ आजपर्यंत देखील आपल्याला त्यांच्याकडून पाहण्यास येत होती, परंतु आता धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळामध्ये लवकरच वर्णी लागणार असल्याची विश्वासू सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे। लवकरच राज्याच्या राजकारणामध्ये घडामोडी होणार असून उलटसुलट फेरनिवड देखील होणार असल्याच्या चर्चा व बातम्या ज्या आहेत त्या समोर येत असल्याचे पाहण्यास मिळत आहे। सध्या जर पाहिलं तर उद्धव ठाकरे यांच्या गटातील खासदार जे आहेत ते शिंदे गटामध्ये त्यांनी गेल्याचं आपण पाहिलेलं आहे। याचबरोबर आता शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील आता लवकरच भाजपमध्ये जाणार असल्याच्या बातम्या समोर येत असल्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये मंत्रिमंडळामध्ये फेरनिवड होणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून देण्यात येत आहे। त्यामुळे आता बीड जिल्ह्याला लवकरच मंत्रिपद मिळणार आहे, ते आता धनंजय मुंडे यांच्या रूपाने मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे। मंत्री नरहरी झिरवळ यांच्या जागी आता आपल्याला धनंजय मुंडे हे पाहण्यास मिळणार असल्याचं देखील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही माहिती समोर आलेली आहे। परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता। याचबरोबर त्यांना काही काळ राजकारणापासून दूर देखील राहण्याची वेळ येऊन ठेपली होती। धनंजय मुंडे जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचं नेतृत्व करायचे ते धनंजय मुंडे आता कुठेतरी आपल्या परळी मतदारसंघापुरते राहिलेचं आपल्याला वेळोवेळी पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामागचं कारण जर पाहिलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांचे विश्वासू असलेले वाल्मिक कराड जे आहेत ते सध्या या हत्या प्रकरणामध्ये अटक असल्यामुळे धनंजय मुंडे नेहमीच अडचणीमध्ये आल्याचं आपण पाहिलेलं आहे। याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये ज्या वेळेस फेरबदल झालेला आहे त्यावेळेस धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा व्हायची, परंतु त्यांच्या नावाला विरोध देखील तितक्याच पद्धतीने होत होता। बीड जिल्ह्यातील माजलगाव मतदारसंघाचे आमदार असतील प्रकाश सोळंके हे ज्यावेळेस धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये त्यांची वर्णी लागण्याची चर्चा व्हायची त्यावेळेस कुठल्या ना कुठल्या कारणास्तव त्यांना टार्गेट केलं जात असल्याचं आपल्याला नेहमीच पाहण्यास मिळालेलं आहे। याचबरोबर मराठा समाजाचे संघर्ष योद्धा म्हणून संबोधले जाणारे मनोज जरांगे पाटील देखील ज्या वेळेस धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये घेण्यात येणार असल्याची चर्चा व्हायची त्यावेळेस त्यांच्यावर कुठल्या ना कुठल्या तरी कारणास्तव टार्गेट केलं जात असल्याचं देखील सांगितलं जात होतं, परंतु आज आलेल्या नवीन माहितीनुसार धनंजय मुंडे यांची लवकरच मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांकडून विश्वासू सूत्रांकडून मिळाली असल्याची समोर आलेली आहे। त्यामुळे आता लवकरच बीड जिल्ह्याला एक मंत्रिपद देखील मिळणार आहे आणि हे मंत्रिपद जे आहे ते धनंजय मुंडे यांच्या रूपाने मिळणार आहे। या मागचं कारण जर पाहिलं तर येऊ घातलेल्या 2029च्या निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांना मंत्रिपद देणं अजित पवार गटाला खूप महत्वाचं असल्याचं देखील सांगितलं जात आहे। कारण जर पाहिलं तर 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर महायुतीचा धर्म म्हणून जवळपास 6 विधानसभा मतदारसंघापैकी 4 विधानसभा मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे यांनी आपले उमेदवार निवडून आणल्याचं आपण पाहिलेलं आहे। याचबरोबर स्वतः देखील परळी मतदारसंघामधून भरघोस मताने ते विजय झाल्याचं आपण पाहिलेलं आहे।
धनंजय मुंडे यांचं ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यावर राजकीय वर्चस्व आहे त्याच पद्धतीने राज्यामध्ये देखील त्यांचं खूप मोठं राजकीय वर्चस्व असल्याचं आपल्याला अजितदादा हयात असताना नेहमीच पाहण्यास मिळालेलं आहे। परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांची राजकीय कारकिर्दीला कुठेतरी उतरती कळा देखील लागल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना लवकरच राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश होणार असून नरहरी झिरवळ यांच्या जागेवर त्यांना ते मंत्री पद देण्यात येणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। राज्याच्या राजकारणामध्ये बदलफेर होणार असून मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र अजित पवार गटाच्या ह्या 3 विभागातील नेत्यांची संधी लागणार आहे। त्यापैकी मराठवाड्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या नावाची चर्चा जी आहे ती आता जोरदार होत असून त्यांच्या नावावर कुठेतरी शिक्कामोर्तब झाला असल्याचं देखील सांगितलं जात आहे। परंतु आता धनंजय मुंडे यांचे मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागणार आहे ही माहिती समोर आल्याच्या नंतर आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये मनोज जरांगे पाटील असतील, प्रकाश सोळंके असतील, याचबरोबर भाजपचे नेते सुरेश धस असतील, हे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव जर त्यांनी टार्गेट केलं तर पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाला मुकावं लागणार आहे असं देखील बोललं जात आहे। त्यामुळे आता हे जे 3 नेते आहेत ते कशा पद्धतीने धनंजय मुंडे यांना टार्गेट करतात याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। परंतु धनंजय मुंडे यांच्या रूपाने जर बीड जिल्ह्याला मंत्रिपद मिळालं तर बीडचा कुठेतरी थांबलेला विकासाचा रथ आहे तो पुढे जाऊ शकतो का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 2024 पासून तर आजपर्यंत बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद जे आहे ते काही काळ अजितदादा हयात होते त्यावेळेस अजितदादाकडे होते, त्यानंतर सुनित्राताई यांच्याकडे पालकमंत्री पद आहे। त्यामुळे बीड जिल्ह्याचा विकासाचा जो रथ आहे ज्या गतीने पुढे जायला हवा त्या गतीने जात नसल्याचा आज तरी घडीला आपल्याला पाहण्यास मिळत आहे। त्यामुळे बीड जिल्ह्यासाठी बीड मतदारसंघातील कायमच्या नेत्याकडे पालकमंत्री पद येणंही तितकंच गरजेचं आहे। याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडे यांना जर मंत्रिपदाची संधी दिली तर किमान बीड जिल्ह्याच्या विकासाला गती मिळू शकतं असं देखील बोललं जात आहे। परंतु धनंजय मुंडे यांची राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली तर धनंजय मुंडे जे आहेत ते बीड जिल्ह्यामध्ये फोफवलेल्या जातीय समीकरणाला बाजूला सारून बीड जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेच्या विकासाच्या भूमिकेच्या द्वारे काम करतील का असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। याचबरोबर विलास गुले हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांनी आवाज उठवला होता, परंतु या हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळाल्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडे पुन्हा एकदा शांत झाल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे। त्यामुळे आता राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची वर्णी जर धनंजय मुंडे यांना जर लागली तर धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचा विकास करतील का हा महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। याचबरोबर धनंजय मुंडे यांना इतर नेते मंडळी जे आहेत ते टार्गेट करतील का, टार्गेट केलं तर पक्षश्रेष्ठी धनंजय मुंडे यांचा विचार करतील का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे। राज्याच्या राजकारणामध्ये उलटफेर होणार असून राज्याच्या राजकारणामध्ये काही जणांना मंत्रिपदाची वर्णी लागणार आहे, त्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं जात आहे। परंतु खरं धनंजय मुंडे यांच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडू शकते का याविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।